दुपारी ना सगळी कामं उरकली आणि जेवण वगैरे झालेलं. त्यानंतर कलिंगड आणलं होतं, तर म्हटलं चला कलिंगड खावं, चांगलं निघतंय की नाही ते पण बघावं. तर कलिंगड कोणाला आवडत नसेल असं या जगात कोणच नसेल असं मला वाटतंय. तुम्हाला पण आवडतं का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. कलिंगड खाल्लं आणि त्यानंतर माझं काम करायला घेतलं. इथं आरी वर्क करायला घेतले ब्लाऊजला. किती दिवस झालं मी करते आहे, पण आता लग्न आहे आणि त्यामध्ये मला ही साडी नेसायची, त्यामुळे मी आता कंप्लीट करायचं चाललं आहे माझं. आराध्या तोपर्यंत इकडं कपाटातली कपडे काढून बसलेली घड्या घालत. त्यानंतर मी 5 वाजता गेले योगा क्लासला आणि योगाच्या सरांनी बोलवलेलं व्हिजिटला माणसं येणार होती, त्याच्यामुळे मग तिथून आल्यानंतर खूप भूक लागली. मस्त अशी सगळ्यांसाठी भेळ बनवली. आम्ही तिघांनी खाल्ली आणि साहेबांसाठी थोडीशी काढून ठेवली. त्यानंतर लागले संध्याकाळच्या कामाला. संध्याकाळची कामं उरकली, स्वयंपाक केला आणि सुकी भाजी करण्यापेक्षा म्हटलं आज कांदा भजीच करावीत, म्हणजे थोडं जेवण तरी जास्त जाईल. मस्त कुरकुरीत कांदा भजी बनवली आणि आजच्या जेवणामध्ये शेवग्याची शेंग, ज्वारीची भाकरी, भजी आणि सॅलड असं होतं. तर असा होता मेनू. आवडला असेल तर लाईक करा. बाय.